नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जातोय डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे. भोंडवे साहेब, थेट प्रश्न आहे. आपण आत्ता या क्षणाला पुण्यात आहात, आम्ही मुंबईत आहोत. पुणे मुंबई तशीच जुळी शहरं, जवळजवळ असलेली ही शहरं, दोन्ही ठिकाणी एक समानता आहे आणि ती टाळेबंदीच्या खेळखंडोब्याची. म्हणजे मुंबईकर थोडे शिस्तप्रिय म्हणावे लागतील या तुलनेत, पण पुण्यातली परिस्थिती तर भयंकरच झाली. मनाला वाटलं की लाव टाळेबंदी, मनाला वाटलं की काढ टाळेबंदी. हे सगळं घडल्याने सुद्धा एक, कोरोना प्रसार वाढला का, आणि दोन, लोकांना काहीच शिकता आलं नाही का? प्रसादजी, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. टाळेबंदी अनलॉक करताना मध्ये जी 10-12 दिवसांची परत टाळेबंदी लावली होती, तिचा फारसा उपयोग झाला नाही, कारण त्या काळातही लोकांनी शिस्तही पाळली नाही आणि रुग्णसंख्येचा वेगही खूप मोठ्या प्रमाणात वाढत राहिला. आता तुम्ही हे जे म्हणाल, तर आज परिस्थिती अशी आहे की पुण्याच्या रस्त्यावरून आपण जर आलो तर खरोखरच ही टाळेबंदी आहे का असं वाटतं. कारण एकतर हॉटेल्स, शाळा आणि सिनेमागृह सोडलं तर सर्व गोष्टी चालू आहेत. अगदी आज तर पुण्याच्या रस्त्यावर रिक्षा सुद्धा धावत आहेत आणि पान सुपारीची आणि पानविडीची दुकानं सुद्धा उघडी दिसत आहेत. लोकांची ठिकठिकाणी गर्दी आहे, चौकामध्ये ट्रॅफिक जॅम होत आहे. तर ही सगळी परिस्थिती पाहिली तर ह्या टाळेबंदी ही फक्त नावालाच आहे हे नक्कीच लक्षात येतंय. आणि यासाठी जे टप्प्याटप्प्याने आणि शिस्तबद्ध रीतीने चालवायला पाहिजे होतं ते आपल्या इथं होऊ शकलं नाही. मागच्या चर्चेमध्ये मी आपल्याला असं सांगितलं होतं की टाळेबंदी ही संकल्पनाच मुळात लष्करशाही आणि हुकुमशाही पद्धतीमधून पुढे आलेली आहे किंवा राजेशाही पद्धतीमधून. भारतासारख्या लोकशाही देशात जिथं नियम पाळणं हे सुद्धा खूप कठीण गोष्ट असते, की साध्या रस्त्यावर थुंकू नये किंवा जे काही सार्वजनिक नियम असतात हे सुद्धा पाळले जात नाहीत. जर तिथं समोर पोलीस नसेल तर सिग्नललाही लोक थांबत नाही. अशा देशांमध्ये ह्या गोष्टी ह्या घडतच जात आहेत आणि त्याची फळं आपण बघतोय. त्यामुळं आज पुण्यामध्ये त्याचे इतर कारणांबरोबर हे मुख्य कारण आहे की टाळेबंदीचा कुठलाही सगळा आणि याच बरोबर दुसराही एक महत्वाचा मुद्दा जो मगाशी आपण चर्चेत आणलाच होता, तो आता थोडा विस्तारानं घेण्याची गरज आहे. म्हणजे लोक पण ऐकायला तयार नाहीयेत. लोक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा टाळेबंदी लागली त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घरात बसून फार आनंद व्यक्त करत होती. त्यानंतर त्यांना रोजगाराचं आणि अस्तित्वाचं भय सतावायला लागलं आणि मग त्यांचा कल टाळेबंदी मोडली कशी जाईल याच्याकडे हळूहळू वाढायला लागला. आणि मी जबाबदारीनं म्हणेन की आत्ताच्या घडीला टाळेबंदी ही म्हणजे लहान मुलाच्या कमरेवरच्या लंगोटासारखी झाली आहे. तो असला काय नसला काय. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ती परिस्थिती आहे लोकांमधलं. आता मी एक फॅमिली फिजिशियन आहे. माझ्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये ज्यावेळेला आपण पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही मास्क वापरा, गर्दी करू नका, त्यावेळेला लोकांना आता हे म्हणे की काय असेल ते होऊन जाऊ दे. मनामधली जी भीती होती ती निघून गेली आहे, पण ती वाईट पद्धतीने निघून गेलेली आहे की त्यामध्ये आता जे काही होईल ते होईल अशा पद्धतीने लोक हे आता आहेत. आणि त्यामुळं ह्या टाळेबंदीचा खरोखरच सध्या तरी काही उपयोग होत नाहीये हे नक्कीच स्पष्ट होत आहे. बरं, पण मग डॉक्टर दीपक सावंत, आपल्याला हा प्रश्न प्रशासकीय दृष्टीनं हाताळता आला नसता. प्रशासनानं दोन गोष्टी करणं अपेक्षित होतं. एक, जनतेमध्ये जागृती करणं, आणि दोन, जनतेमध्ये स्वयंस्फूर्तीनं काम करणाऱ्या अधिकाधिक लोकांना सोबत घेऊन ही टाळेबंदीची संकल्पना लोकांच्या गळी उतरवणं. दुर्दैवानं ना प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकलं आणि लोकांकडून टाकलं जाणं अपेक्षित नव्हतं, कारण लोक घाबरलेली होती. प्रशासनानं या स्थितीत एक पाऊल टाकायला हवं होतं. आपल्याला पूर हाताळायची सवय असते, आपल्याला दंगली हाताळायची सवय असते, साथ हाताळण्याची सवय ही प्लेग आणि न्यूमोनिया यांच्या 100 आणि साधारण त्या अनुषंगानं असलेल्या वर्षांच्या इतिहासानंतर आपल्या स्मृतीतून विस्मरणात गेलेली आहे. बरोबर आहे. कारण मुंबई प्लेग ही संकल्पना ही काही वर्षापूर्वी, म्हणजे कित्येक वर्षापूर्वी आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या आपण विस्मरणात गेलो होतो. ही गोष्ट बरोबर आहे. लॉकडाऊन हे कुठलंही त्याला कॉन्स्टिट्यूशन आधार नाही, ही हिटलरशाही वगैरे काही नाही आहे. ही गोष्ट जरी बरोबर असली तरी त्याला एपिडेमिक ॲक्ट याची जोड दिलेली आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट याची देखील जोड दिलेली आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला आणि राज्य सरकारने राज्याला आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिकार दिले गेले होते. त्यामुळे प्रत्येक भागाची परिस्थिती ही वेगवेगळी होती.
पुण्याची परिस्थिती वेगळी होती, मुंबईची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे हे झाल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट करायला पाहिजे होती की लोकांनी देखील याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. आपण जे म्हणतात NGO असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीचे लोक असतील, यांना देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यांचे विचार घेणं देखील आवश्यक होतं. अगदी. आणि हेच कुठं घडलं नाही तर एक लोकप्रतिनिधी बहुसंख्याक पद्धतीनं घरात बसलेले आढळले. भालचंद्र शिरसाट, लोकप्रतिनिधी घाबरले, त्यामुळे प्रशासन जे आधीच कुठलाही बदल करायला कधीच तयार नसतं त्याचं रान मोकळं झालं. बरोबर आहे का चूक आहे? नाही, लोकप्रतिनिधी घाबरले नाही का? अच्छा. असं चुकीचं येता कामा नये. लोकप्रतिनिधी उलट जास्त बाधित झालेले आहेत. जर आपण बघितलं तर लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरले होते, लोकांना अन्न वाटत होते, फूड पॅकेट्स वाटत होते, सगळं करत होते. फक्त त्यांना नेमकं काय करायचं हे प्रशासनाकडनं कळलं नाही. ठीक आहे. याच्यावर एकदा भालचंद्र शिरसाटांचं निरीक्षण घेऊयात. प्रसादजी, आपण जे म्हणताय ते भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी वरपासून खालपर्यंत रस्त्यावर होते. सरकारमधले प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी, मंत्री महोदय क्वारंटाईन झाले होते आणि फेसबुक लाईव्ह वरती होते. आणि हा जो लॉकडाऊन आहे हा काही उपाय नाही, हे पॉज बटन आहे. पहिले 75 दिवस पॉज बटन दिलं होतं, लॉकडाऊन दिला होता. लोकांनी बऱ्याच प्रमाणात तो पाळलाही अशासाठी की त्यावेळेला तुम्हाला आरोग्य यंत्रणा उभा राहायला, औषधं करायला, इंजेक्शन्स तयार करायला वेळ मिळेल. तो वेळ मिळाल्यानंतरही तुम्ही मिशन बिगिन अगेन करणार आणि परत लॉकडाऊन करणार. तर कसं लोकांना सांगणार तुम्ही घ्या खबरदारी, आम्ही घेतो जबाबदारी, तुम्ही राहा उपाशी पण सुरक्षित राहा, घरी राहा. असं होतं का? 75 दिवस ठीक होतं, पहिले लोकांनी पाळला सुद्धा. पुण्यामध्ये त्यावेळेला प्रादुर्भाव नाही झाला, नंतर प्रादुर्भाव झाला. तुम्ही मिशन बिगिन अगेन करणार, पुनश्च हरिओम करणार आणि परत हरिओम करणार, असं होत नाही. आणि लोकप्रतिनिधी हे नगरसेवकांच्या बद्दल बोलू नका, मंत्र्यांच्या बद्दल बोला. ठीक आहे. डॉक्टर दीपक सावंत, याच्याविषयी बोलावं लागेल, कारण पुनश्च हरिओम म्हटल्यानंतर हे राम म्हणायची वेळ आली. नाही, पुनश्च हरिओम म्हणजे पुन्हा एकदा सुरुवात करूया, कारण त्यासाठी आपल्याला इकॉनॉमी देखील गरजेची होती. आणि ज्या ज्या सूचना केंद्र सरकारने, माननीय मोदी साहेबांनी, पंतप्रधान महोदयांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनेच्या प्रमाणेच प्रत्येक मुख्यमंत्री वागलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री देखील त्याप्रमाणेच वागलेले आहेत असं मी ठामसून सांगतो. पण मग आता मी थेट एक प्रश्न विचारतो, ICMRच्या सगळ्याच सूचना आपण पाळतोय का? मी तुम्हाला यासाठी हे विचारलं, केंद्राच्या कडून विविध आस्थापना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, नियमावली लावा आणि काम करा असं ते सांगतात. व्यायामशाळा नाही उघडवत आहोत आपण, त्याचं काय लॉजिक आहे? बाकीच्या सर्व राज्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे नियम आहेत, महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचे नियम आहेत. देवळं उघडा, देवळं उघडत नाही आहेत, प्रार्थनास्थळं उघडत नाही आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका महाराष्ट्रामध्ये का दिसत आहेत? याची उत्तरं काय आहेत? आज केशकर्तनालय उघडायला आपण इतर राज्यांच्या तुलनेत वेळ लावला, मॉल उघडायला आपण इतर राज्यांच्या तुलनेत वेळ लावला, आजही मंदिरं, प्रार्थनास्थळं बंद आहेत, व्यायामशाळाही उघडत नाही होत. काय कारण आहे? त्याची समाधानकारक उत्तरं कोणाला मागायची आहेत डॉक्टर दीपक सावंत? नाही, ह्या गोष्टी बरोबर आहेत. आपण जे सांगितले ते मुद्दे बरोबर, आपण उघडले नाहीत, त्याच्या मागची कारणं शोधली पाहिजेत आपण. त्याच्या मागची कारणं काय आहेत की आपल्याकडचा प्रादुर्भाव, आपल्याकडचा इन्फेक्टिव्हिटीचा रेट, आपल्याकडचा मृत्यूदर, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि ते जर केलं असतं तर कदाचित हा रेट आणखीन वाढला असता. त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळायची दुर्दैवाने सवय नव्हती पूर्वी, आता ती पडायला लागली आहे. आपल्याला लॉकडाऊन हा शब्द माहिती नव्हता, तो आपल्याला आता कळायला लागलेला आहे. पण डॉक्टर साहेब, हे सर्व निकष हे दारूच्या दुकानांसाठी नव्हते ना? दारूच्या दुकानांच्या साठी आपण आता काउंटर सेल म्हणजे प्रत्यक्ष दुकानावर जाऊन दारू विकत घ्यायला तयार आहोत, पण व्यायामशाळेत लोकांनी जायचं नाही, ज्यासाठी लोक व्यायाम करून स्वतःच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात, ऑक्सिजनची लेवल वाढवू शकतात, तंदुरुस्त होण्याकडे जाऊ शकतात, मन आणि त्यांचं चित्त हे त्या नकारात्मक स्थितीतून बाहेर येऊ शकतं. ठीक आहे, तुमचं सरकार पुरोगामी सरकार आहे, तुम्हाला देवळांच्या बाबतीत आणि प्रार्थना स्थळांच्या बाबतीत एकच भूमिका ठेवायची असेल मान्य आहे. पण मला खरंच कळत नाहीये की दारू विकत घ्यायला दुकानावर जाणं चालतं, पण व्यायाम करायला व्यायामशाळेत नाही जायचं. नाही, व्यायामशाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार होतं का?
नाही, आपण आपण आता नियम आपण आता लावणार म्हणा- होतो ना आपण आता त्यासाठी. म्हणाल की दारूच्या दुकानासमोर रांगा लावताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं होतं का, नाही ना हे झालंय. आपण म्हणणार. त्यात म्हणूनच हे ज्यावेळी डिक्लेअर केल्यानंतर आपण सांगितलं की बाबा आपण ऑनलाईन दारूची विक्री करा किंवा म्हणजे तुम्ही तुमची ऑर्डर नोंदवा. दुसरी गोष्ट आहे की इकॉनॉमी देखील चालली पाहिजे ना, प्रत्येकाची इकॉनॉमी चालली पाहिजे. मग ते सलून असू दे का मॉल असू दे का आणखीन काही असू दे. आज मला सांगा की आज मॉल सुरू झालेले आहेत, पण आज मॉलमध्ये फुटफॉल किती आहे? नाही, लोक घाबरली ती हळूहळू जातील तिथे. आता आता त्याला वेळ तुम्ही लागणार. वारंवार अर्थव्यवस्थेचा विषय काढता आहात, माफ करा मी मध्ये मध्ये तोडतोय आपल्याला, पण कसं आहे, ही अत्यंत स्वाभाविक येणारी प्रतिक्रिया. एक देऊळ उघडा, एक प्रार्थना स्थळ उघडा, तुम्हाला त्याच्याबरोबर फुलवाल्याचा धंदा सुरू होताना दिसतो, प्रसादवाल्याचा धंदा सुरू होताना दिसतो. आणि हे कदाचित न पटणाऱ्या गोष्टी असतील, पण काही ना काहीतरी चलनवलन होतं. मी परत व्यायामशाळेवर येतो. तुम्हाला व्यायामशाळा सुरू करायची म्हटली की माणसं 4 पावलं चालताना दिसतात, ती व्यायाम करताना दिसतात, व्यायाम करून घरी परत आल्याच्या नंतर मग कदाचित म्हणजे आपण असं म्हणून चाललंय की ते बाधित झालेले नसावेत आणि दयेनं त्यांनी तंदुरुस्तीकडे स्वतःचा कल ठेवावा, त्यांचं मनस्वास्थ्य चांगलं होऊ शकतं. आपण नियम लावून या गोष्टी करायला हव्यात. महाराष्ट्रानं स्वतःच्यासाठी केंद्राचा सगळेच नियम नाही पाळले तो डॉक्टर सावंत. नाही, केंद्राचे नियम नाही पाळले पाहिजेत असं नाही आहे. केंद्राचे नियम, कारण ICMR किंवा केंद्र सरकारने ज्या काही सूचना घालून दिल्या आहेत त्याचं पालन करणं हे आपलं काम आहे आणि प्रत्येक राज्य करत होतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकार देखील करत होतं आणि ते करताना महाराष्ट्र सरकारने सगळ्यात जास्त पालन केलंय असं मी म्हणेन. बरं, आपण असं म्हणता आहात. आता आपण या चर्चेतल्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे, आणखीन एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय. डॉक्टर अन्नदाते, थेट उत्तर लागेल आणि मला त्या संदर्भात असं मार्गदर्शन तुमच्याकडून अपेक्षित आहे. खरंच तुम्ही नोव्हेंबरमध्ये 10 लाख मृत्यू महाराष्ट्रात आणि 1 कोटी देशात बाधित, जर हा अंदाज बांधणार असाल तर टाळेबंदी कधीतरी संपणार आहे की नाही, की आता टाळेबंदी आपल्या आयुष्यातला एक भाग झालेली आहे? मी आकड्यांच्या बाबतीत आधी सांगतो की हे आकडे पुढे मागे होऊ शकतात, पण याच्यामध्ये मी प्रसादजी, अर्थव्यवस्था खड्ड्यात गेल्यामुळे मी डॉक्टर म्हणून अनुभवतोय. मी उत्तर देतो, पण 30 सेकंदात एक गोष्ट सांगतो की लोकांची अर्थव्यवस्था खचल्यामुळे, लोकांच्या खिशात पैसा न राहिल्यामुळे नॉन कोविड मृत्यूची संख्या जी वाढली आहे ना, ती याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. उपासमारीमुळे जी संख्या वाढली आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. आणि मी हे सगळे मृत्यूचे आकडे मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी कोविड मध्येच मी पकडणार आहे, कारण कोविडचे खरे आकडे किती आहेत काय नाही हा वादाचा. आता लॉकडाऊनच्या संदर्भात टाळेबंदीच्या विषयाकडे पटकन येऊया. टाळेबंदीच्या विषयात असा गोंधळ झालाय की तुम्ही इतका छान प्रश्न विचारला होता की साथरोगासाठीची टाळेबंदी काय असते, आणि पुस्तकामध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन किंवा तज्ञ कोविड बद्दल काय सांगतायत हे कोणीच वाचायला तयार नाही. त्याचे 2-3 मी उदाहरणं सांगतो की पुनश्च हरिओम जेव्हा म्हणताना, अनलॉक होत असताना, आधी तर काय झालं की गृह खातं आणि आरोग्य खातं यांनी बहुतेक एकमेकांना हे समजूनच सांगितलं नाही, आरोग्य खात्याने, की हे लॉकडाऊन कसं असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय व्हायचं की 2 तास दंगलीमध्ये जसं 2 तास उघडायचं तसं 2 तास शहर गाव उघडायचं, तेव्हा सगळी लोक एकमेकांच्या अंगावर पडून बाजार उघडून खरेदी करायचे आणि संसर्ग घेऊन घरी जायचे. ही सगळ्यात मोठी चूक झाली. आणि इतर वेळी कोणी दिसलं की त्याला मारायचं, अशा प्रकारचं एक. पण आपण या आधीच्या चर्चांमध्ये फार वेळ न घालवता मी तुम्हाला थेट काय विचारलं होतं, टाळेबंदी आता आपल्या समाज जीवनाचा भाग होणार आहे का एक ना एक दिवस आपण पुन्हा पूर्वीसारखे मनमोकळेपणाने हिंडू फिरू शकणार आहोत? नाही, आपल्याला टाळेबंदी हा विषय आपल्याला एकदाचा संपवावा लागणार आहे. आणि तो अजून संपत नसल्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की अनलॉक 3 मध्ये काय झालंय, स्थानिक लॉकडाऊन सुरू आहे 3 दिवस 4 दिवस, पूर्ण 14 दिवसाचं कंप्लीट सगळी माणसं घरात बसल्याशिवायचं लॉकडाऊन 14 दिवसाची सायकल असल्यामुळे उपयोगाचं नाहीये. हे सगळं सरपंच, कलेक्टर सगळ्यांना समजून सांगावं लागणार आहे. आपल्याला आता लॉकडाऊनची गरज नाहीये, पण सोशल डिस्टन्सिंग, एकमेकांपासून 1 मीटर पेक्षा जास्त, व्हॉल्व नसलेले मास्क घालणं प्रत्येकाने, ओढण्या उपरणे नाही, आणि हात धुणं आणि सॅनिटायझरचा वापर करून आपल्याला अर्थव्यवस्था उघडावी लागणार आहे. पण अत्यंत खेदाने प्रसादजी हे सांगावं लागतं की एकीकडे अनलॉकच्या गोंधळाकडे शासनाचं लक्ष नाहीये, पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्येच मी बघितलं पुण्याच्या की त्यांच्या रांगेत एक माणूस सोडून बसलेला अधिकारी आणि सगळे अधिकारी, माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, हे सगळे व्हॉल्वचे मास्क घालून फिरत होते.
आपल्याला मूळ नियमच अजून कळत नाहीयेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नियम पाळायचे आणि अनलॉक व्हायचं आणि आपले व्यवहार सुरू करायचे. तुम्ही म्हणता तसं जिम मध्ये नक्की जायला पाहिजे, पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून. अगदी अगदी पटकन एक प्रश्न भालचंद्र शिरसाटांकडे नेऊयात. भालचंद्र शिरसाट, मुंबई चालू झाली म्हणजे काय, तर मुंबईतली लोकल फिरू लागली. केंद्र सरकारच्या हातातला विषय आहे. मुंबईतली लोकल किती दिवस अजून बंद राहणार आहे? मुंबईचे लोकल ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री शिफारस करतील त्याच्यापासून 10 तासामध्ये 12 तासामध्ये सुरू होईल. हे राज्याने शिफारस करायची आहे, महापालिकेने शिफारस करायची आहे. आणि आज अनलॉक 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 म्हणत सगळं लॉकडाऊन ठेवायचं हे चुकीचं धोरण आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही. उपाय बरेच आहेत. औषधांचा काळा बाजार थांबवा ज्याच्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. रामडेसिविर आणि टॉसिलीझुमॅब, इटोलीझुमॅब याचा काळा बाजार हा मुख्य कारण आहे मृत्यूदर वाढायचं कारण. लोकांना औषधं मिळाली नाहीत. फॅबिफ्लू आज नंतर आलं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, ताबडतोब लोकल सुरू केली पाहिजे, नाहीतर लोक उपासमारीने मरतील. ताबडतोब लोकल रस्त्यावर येऊन सुरू केली एकमेकाला पाहिजे आणि मारतील. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून हा शिफारस अपेक्षित करूयात. होऊ शकत डॉक्टर दीपक सावंत, ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला वाटतंय केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत आहे? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी खूपदा या बाबतीमध्ये माननीय मोदी साहेबांना देखील सांगितलेलं आहे की आपण लोकल सुरू करूया. अशा प्रकारचे प्रस्ताव देखील गेलेले आहेत आणि त्यानंतरच ही एसेन्शियल वर्कर्ससाठी जी काही लोकल सुरू झाली ती त्या प्रयत्नातूनच झाली आहे. पण मात्र MMR रिजनमध्ये जे काही रुग्ण वाढत आहेत ती रुग्णसंख्या जर आपण वाढली नाही किंवा त्याला जर खीळ बसली तर निश्चितपणे लोकल सुरू करणं हे स्वाभाविक आहे. बर, भालचंद्र शिरसाट, आपला आक्षेप असू शकतो, मात्र वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला या विषयावर इथे चर्चा थांबवावी लागते. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये इथे थांबण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, कोरोनाची लढाई लढत असताना जबाबदारी प्रत्येकाची आहे. जितकी जबाबदारी प्रशासनाची आहे त्यापेक्षा काकणभर जास्त जबाबदारी ही आपल्या प्रत्येक माणसाची आहे. टाळेबंदीचा झालेला खेळखंडोबा लवकर थांबायला हवा, लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू व्हायला हवी. पण हे सगळं करत असताना नियम, अटी, शिस्त मोडली जाणार नाही हे पाहायलाच हवं. आणि त्याही पलीकडे जाऊन जे चाललंय त्याबद्दल प्रशासनानं खरं बोलायला हवं. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.